सो हॅलो गाय, दिस इज दर्शन. वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण चाललो आहोत महाबळेश्वरला. ही एक आहे फॅमिली ट्रिप आणि आपण चाललो आहोत बाय रोड विथ आवर कार XUV 3XO. सो लेट्स गो. मित्रांनो, सकाळ सकाळी गॅलरीच्या बाहेर बघितलं तर आलेला एक पोपट आणि पोपटाला दिला खायला, दिला लावून घराला लॉक. पप्पांनी खाली केलं सामान पॅकअप गाडीमध्ये आणि झाली आमची ट्रिप सुरू होताच गाडीची टाकी फुल केली. आज आपण जाणार आहोत मुंबई पुणे मिसिंग लिंक या रूटनी महाबळेश्वरला. सगळे सदस्य रेडी. ट्रिपला केली 0. त्यानंतर मित्रांनो आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये, जो आहे खालापूरला. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या प्रवासाला केली सुरुवात आणि पोचलो फायनली मुंबई पुणे मिसिंग लिंकला. तर चला सोबत करूया एन्जॉय मुंबई पुणे मिसिंग लिंक. मिसिंग लिंक नंतर हा आला टनल, जो ऑलमोस्ट 9 किलोमीटरचा होता. टनल एक नंबर बनवलेला आणि खूप मजा आली. फायनली आता वेळ आलेली आहे मिसिंग लिंक आणि या टनलला टाटा बाय बाय बोलायची. तर भूक लागलेली तर आम्ही बसलो हॉटेल राधा व्हेजमध्ये, कारण की आज होता गुरुवार. हॉटेलच्याच बाजूला एक मोठा सुंदर आणि विशाल मंदिर बघायला भेटला, जो होता अंडर कन्स्ट्रक्शन. मस्त जेवण वगैरे केल्यानंतर परत प्रवास कंटिन्यू करतोय आणि आता निघालोय आपण ढोल्या गणपती बाप्पाकडे वाईला. या सुंदर अशा रस्त्यांवर प्रवास करता करता फायनली आता आपण पोचलो आहोत वाईला. मित्रांनो, मंदिराच्याच बाजूला वाहते कृष्णा नदी आणि पावसाळ्यात या कृष्णा नदीचे पाणी पूर्ण मंदिरापर्यंत सुद्धा येतं. बाप्पाचे दर्शन केल्यानंतर आपण सरळ निघालो महाबळेश्वरकडे. मित्रांनो, आता पुढचा रस्ता पूर्ण घाटाचा होता, त्यामुळे पप्पांनी गाडी घेतली, कारण की मी आहे नवीन ड्रायव्हर आणि मी अजून शिकतोय. पूर्ण घाटात पप्पांना ऑब्झर्व करता करता मी सुद्धा गाडीचा थोडासा अंदाज घेतला की कशी गाडी आपल्याला घाटात चालवायला पाहिजे. तर तुम्ही एन्जॉय करा हा महाबळेश्वरचा घाट आणि मी पप्पांना ऑब्झर्व करता करता शिकतो कशी गाडी घाटात चालवली पाहिजे. तर गाईज, आपण महाबळेश्वरला ऑलमोस्ट आता पोचलेलो आहोत आणि आत्तापासून थंड गार हवा आणि हसीन वादिया चालू झालेली आहेत. महाबळेश्वरला एंट्रीचा काढला तिकीट. मित्रांनो, आम्ही काही रूम वगैरे बुक केली नव्हती, त्यामुळे पहिला टास्क होता रूम शोधून रूम बुक करायचा. सनरूफची मजा आम्ही फायनली महाबळेश्वरमध्ये घेत होतो आणि काय गार हवा येत होती यार, मजाच आली एकदम. ACची तर इथे काहीच गरज नव्हती. काचा उघडले की डायरेक्ट नॅचरल AC होती. आणि हा बघा मी दिसतोय की नाही एकदम हँडसम. तर फायनली आता आपण पोचलो आहोत महाबळेश्वर मार्केट एरियामध्ये आणि दुपारची वेळ होती, त्यामुळे एवढी काही क्राऊड नव्हता. महाबळेश्वरच्या या फांतड्या बघून तर मजा झाली, पण या फांतड्यांच्या आतमध्ये असतात मधमाशा. हा आहे वेण्णा लेक. आपण इथे जाणार आहोत, पण आपण आज इथे नाही जाणार आहोत. फायनली मित्रांनो, आपल्याला मिळालेला आहे रिसॉर्ट. हा रिसॉर्ट माझ्या पप्पांच्या मित्रांनी त्यांना सजेस्ट केलेला, सो आम्ही तिकडेच आलो डायरेक्ट. हा कॉटेज थोडा महाबळेश्वरपासून 4-5 किलोमीटर लांब होता, पण एवढी ओपन स्पेस आणि एवढं चांगलं एन्व्हायरमेंट आणि वातावरण इथला खूप वर्थ इट होता. हे बघा, सराउंडिंग्स बघा या हॉटेलच्या. तर रँडमली हॉटेल्स आणि कॉटेज शोधता शोधता आम्हाला भेटला एक बेस्टवाला कॉटेज. तर चला जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला देतो ह्याचा रूम टूर / कॉटेज / विला टूर. आम्हाला मिळालेला डुप्लेक्सवाला कॉटेज, त्यात खाली एक बेड, सिटिंग एरिया आणि TV होती आणि वरती पण एक मस्त कोझी एरिया होता आणि वरती पण एक छोटासा बेड होता. तर चला वरचा पण तुम्हाला एरिया दाखवतो. वरचा एरिया मला आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांनाच खूप आवडला आणि जाता जाता ऋतुराजने ही जागा घेतलेली आहे आणि फोन पण चार्जिंगला लावून टाकलेला आहे लगेच आल्या. बघा होत्या, याचा फोन चार्जिंगलाच असतो. आणि हा बघा काय भारी एरिया आहे. विलामध्ये सेटल झाल्या त्याचे खेळ चालू झालेले आहेत. हे बघा असं खेळते. इथं पण मित्रांनो होते BLDC मोटरवाले हे रिमोटवाले पंखे, जे एक नंबर होते. काय भारी खर्च केला रे इथं. पिण्याच्या पाण्याचं काही टेन्शन नको म्हणून आम्ही घेतल्या पाण्याच्या बाटल्या आमच्या इकडूनच नेरवळूनच आणलेल्या. फ्रेश झाल्यावरच त्यांचा फोटो सेशन झाला चालू आणि बघा असे फोटो काढायला लावले ऋतुराजला. बघितलं माझ्याकडे. मित्रांनो, आमच्या रूमचं नाव होतं A1 आणि याचा
व्ह्यू पण A1 होता. हे बघा रात्रीचा व्ह्यू आहे. काय भारी बनवलं आहे यांनी. लाईट्स वगैरे खरंच भारी लावल्यात. मजाच आली बघून. त्यानंतर A1 कपडे घालून आपण निघालो डिनरसाठी. ही चढण जी आहे ती कॅमेरामध्ये वाटत नाही, पण खूप जास्त स्टीप होती आणि इकडे फर्स्ट गिअरशिवाय काही पर्यायच नाही पोराव. वरती येता येता दोघांची पण हवा टाईट झाली, पण आले कशाबशी चढून वरती. आणि चला आता आपण चाललो आहोत जेवायला. तर जेवायला बसलो रोहित वड्यावाल्याकडे, पण वडे सोडून याच्याकडे सगळा होता. घेतली व्हेज थाळी, 4 व्हेज थाळी मागवल्या. याला तर पक्काच जेवण आवडलेलं दिसतंय. बघ कसं बघतोय, स्मार्ट दिसतो रे एकदम. हा सगळ्या भाज्या भारी होत्या, पण कोबीची भाजी यांनी आपल्याला चिपकवलेली, म्हणजे कोबीची भाजी मेनूमध्ये असताना पण दिलेली. मला वाटतं संपवायलाच घेतलेली यांनी आणि एकदम वाईट टेस्ट होती याची, बरोबर नव्हती. बाकी सगळा बेस्ट होता, ठीक आहे, चांगला होता. हे बघा जेवण वगैरे खाल्ल्यानंतर एकदम ॲस्थेटिक बनला पोरगा आणि फुल ॲस्थेटिक पोज वगैरे देत होता आणि एकदम वेगळाच चालत होता. तुम्हाला आई हा कसा चालत होता त्याची ॲक्टिंग करून दाखवली बघा. त्यानंतर परत बनलो आहे ॲस्थेटिक आणि आपण गेलो रूमवर जाऊन झोपलो आणि फायनली आता सकाळ झालेली आहे मित्रांनो, डे 2. परत बॅग वगैरे पॅक केलं, कारण की आपल्याला हवीला एकाच दिवसासाठी भेटलेला. आपल्याला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं होतं. तर चला बॅग वगैरे पॅक करून ठेवली आणि दुसऱ्या रूमवर जाऊया आता. इकडचे किडे मोकडे वेगळेच होते आपण. ह्यो स्पायडर बघा कसला मोठा आहे. डायरेक्ट स्पायडरमॅनच बनायला वाटतं. विकसित झाला तो डायरेक्ट. खतरनाक होता एकदम. वेदर एकदम क्लाउडी होता आणि मस्त एकदम वाटत होता. हवा पण एकदम फास्ट चालत होती आणि मजा येत होती. फुल गार वातावरण. त्यात तिथं झोका पण होता. निघालो आपण गाडीमध्ये बसून फिरायला आणि हे बघा ही चढाई एकदम स्टीप आहे. गाडी एकदम फुल 45 डिग्रीवर गेलेली आहे. तुम्हाला दिसत नाही, पण इकडं ड्रायव्हिंग स्किलची लय गरज आहे काढायला गाडी. हे बघा तुम्हाला थोडंसं दिसत असेल यातून. आणि चढून डायरेक्ट एकदम रोड आहे, मग ते थोडासा रिस्की विषय पण आहे, पण ठीक आहे. तर आज पप्पा बसले ड्रायव्हिंग सीटवरती त्यांच्या पॅसेंजर प्रिन्सेससोबत आणि आम्ही दोघं मागे. निघालो सकाळी केट्स पॉईंटला आणि एलिफंट हेड पॉईंट बघायला आणि अजून पण पॉईंट्स काय कवर करायचे आहेत, मी ते तुम्हाला दाखवतो. पण हा रस्ता बघा, या रस्त्यात सनरूफचा खूप चांगला वापर केला आम्ही. एकदम मजाच येत होती आणि सनरूफवर उभं राहायला एकदम गार हवा येत होती. मजा झाली. रोड एन्जॉय करा आणि जर्नी एन्जॉय करा. लेट्स गो. तर फायनली आपण पोचलो आहोत किड्स पॉईंटला. किड्स पॉईंटला दिसला आम्हाला व्हॉट्सअप, जसे केस भारी कलर केलेले एकदम आणि पूर्ण व्हाईट होता आणि त्याचा मित्र पण होता इथे. काय भारी घोडे येते. त्यानंतर दिसले आम्हाला गोलमालची बाईक. एक नंबर बाईक, मजा झाली बघून. याच्यावर अजय देवगणची पण साईन होती. किड्स पॉईंटला माकडच भरपूर रे. कुठं पण जिथं बघावं तिथं माकडच दिसतात तिथं. आणि या दरडच्या मध्ये पण माकडं बसलेली आहे तिथं बघा. त्यानंतर हे बघा व्ह्यू एन्जॉय करा इथला. आणि ह्यो बघा आला इकडं माकड. अरे बाबा मॅटर झालं वाटतं झाडासोबत. आईला पडतो की काय आता. नाही झाला शांत झाला मित्रांनो, शांत झाला. काय विषय नाही भावा, शांत बस. त्यानंतर हे बघा ट्रेकिंगचा रस्ता पण येतं खाली. परत माकड नुसतं कोणाची पिशवी चोरलेली दिसते बाईनी. फुल खातोय आता, मजा करतोय. त्यानंतर किड्स पॉईंटला गाईड पण होता एक बघा, तो गाईड करतो. थोडा पुढं जातात आम्हाला दिसला माकडांचा मुखिया आणि ती पुढं होती त्याची टोली. पप्पांचे कॉल पूर्ण ट्रिपभरचं चालूच होते. फुल बिझी माणूस आहे. त्यानंतर ती बघा मित्रांनो वाड्या आहेत खाली कशा. त्यानंतर इकडे छोटे छोटे माकडं पण दिसले आम्हाला. आणि हे बघा मॅटर झालं दोघांमध्ये. झाली शांत झाली, सेटलमेंट झाली. ती गेली पुढं. अरे बाबा तिकडे पण भांडणं करतात वाटतं. हे एका झाडावरून भांडणार आहे. त्यानंतर तिथे भूक लागलेली म्हणून घेतला आंबा. आणि बघा इकडे खूप सारी व्हरायटी होती फ्रूट्सची आणि फ्रूट चाटच घेऊन टाकला डायरेक्ट आम्ही. मित्रांनो हे टोमॅटो बघा किती बारीक आहेत. एकदम बारीक टोमॅटो विकत होते काका. त्यानंतर आम्ही आलो नीडल्स होल पॉईंट म्हणजेच एलिफंट्स हेड पॉईंटवरती. तर हा बघा हा आहे एलिफंट्स हेड पॉईंट किंवा नीडल्स पॉईंट. काय व्ह्यू आहे. भाई फुल एकदम हँडसम बनवून आलेला आणि पोज देऊन बघा असे फोटो काढतोय. एकदम हँडसम झालेला आहे पोरगा आमचा. त्यानंतर आपण सरळ निघालो महाबळेश्वर मंदिराकडे. तर चला जाऊया. आणि त्यात मी जाता रस्त्यामध्ये सनरूफची फार मजा घेतली. एकदम मजाच येऊन गेली. गार हवा आणि सनरूफ आणि नेचर आणि महाबळेश्वरचा मस्त हिली एरिया. जाता दिसला रस्त्याच्या बाजूला ग्रेव्हयार्ड.
मित्रांनो, जाता जाता दिसली आम्हाला लाल परी आणि लाल परी आली म्हणजे तिच्या मागे ट्रॅफिक नाही असं होऊच नाही शकत. तर बघा ही एक लाल परी आणि त्याच्या मागे किती ट्रॅफिक घेऊन आली आणि लोक पण एवढी डिसिप्लिन्ड होती की कोणच ओव्हरटेक करत नव्हता आणि एकदम भारी एका लाईनमध्ये चालत होते. भारी आहे. थम्स अप टू दिस गाईज यार. बघा किती मोठी लाईन लावून आले. बापरे, कोणालाच काय घाई नाही आहे, सगळे आलेत मस्त फिरायला, आपला एन्जॉय करायला. त्यानंतर पप्पाने दिली मला गाडी चालवायला आणि स्वतः एन्जॉय केली सनरूफ आणि खूप मजा आली मला गाडी चालवायला पण. आणि हे रोड्स महाबळेश्वरचे तर एक नंबर बनवले जातात मित्रांनो. आता झाडाच्या मध्ये जाऊन ना एकदम फीलच वेगळी येते. तुम्ही जाऊन बघा, तुम्ही नक्की जा. पावसाळ्यात तर अजून मजा येणार इकडे. त्यानंतर फायनली आपण पोचलो येऊन महाबळेश्वर मंदिरला आणि जो आहे 800 वर्ष पुराणा. महाबळेश्वर मंदिरला जाता जाताच आम्ही बघितलं राईट साईडला एक कृष्णाबाई मंदिर म्हणून आहे, जो आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या साईटच्या अंडर. तर चला बघूया. हा आहे कृष्णाबाई मंदिर महाबळेश्वरचा. खूप जुना हा मंदिर आहे. इथं खाली उतरायला ऋतुराज मी आणि पप्पांनी यूज केला हा वाला पाथ, जो जरा डेंजर होता, म्हणजे एवढा पण नाही पण होता. आणि आईने चूज केला सेफ एकदम स्टेअर्सवाला पाथ. मित्रांनो, मंदिराच्या मध्ये एक पाण्याचे कुंड होतं आणि ते कुंड एकदम स्वच्छ आणि साफ होते. लोकांनी कॉईन्स टाकून ह्यात विशेष पण आपले मागितलेले. आणि हे बघा मंदिराचं आर्किटेक्चर. आणि जिथे आर्किटेक्चरची गोष्ट आली किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगची गोष्ट आली, माझे पप्पा सगळ्यात पुढे. कोण फोटो काढायला नव्हता म्हणून एका जागेवर कॅमेरा ठेवून स्वतःचे फोटो काढायचा प्रयत्न केला. तेवढ्यातच हे बघा माझ्या भावाला तर डायरेक्ट फोटोग्राफरच बनवला रे यांनी, पैसे घे रे. त्यानंतर फुल फॅमिली आली फोटो काढायला. आणि मित्रांनो, ही आयडिया भारी आहे. तुम्ही एक सरळ व्हिडिओ चालू करा आणि तुम्हाला जो व्हिडिओमधला फोटो जो आवडला त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. जो बेस्ट शॉट असेल त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. फोटो एक नंबर येईल मित्रांनो. तर मी पूर्ण व्हिडिओज टाकली, बोलो काढा स्क्रीनशॉट आता जो पाहिजे ते. अंजीरचं झाड आणि हे अंजीर असतात आणि ह्यांना सुकवल्यानंतर जो निघतो तो आपण अंजीर खातो. आणि ह्या अंजिरांच्या आतमध्ये पाखरं पण भरपूर असतात. हे बघा किती मोठा झाड आहे आणि सगळीकडे अंजीरच अंजीर. हे बघा ह्योच चढला एकदम झाडावरती आणि हे बघा फुल माकड पोच दिली वाईने एकदम. त्यानंतर इथे एक शाळा होती जी डायरेक्ट महाबळेश्वर मंदिराच्याच बाजूला होती, गव्हर्नमेंट शाळा. पोरगा चालला होता बंक मारून, काय रे दा आतमध्ये. हे बघा शाळा जीवन शिक्षण विद्या मंदिर. जिथं बघावं तिथं पप्पा कॉलवरतीच. हे सुट्टीवर आले तरी यांची कामं काय संपत नाही, कॉलवर सगळी कामं होतात. त्यानंतर आपण बघितलं अतिबळेश्वर मंदिर. हे बघा त्यानंतर आपण गेलो श्री महाबळेश्वर मंदिरात. बाहेरून बघू शकता तुम्ही. मित्रांनो, हवे आणि या ढगांची स्पीड तर बघा. हा टाईमलॅप्स नाही आहे, हा नॉर्मल व्हिडिओ आहे. आणि ढगांची स्पीड बघा तुम्ही, काय भारी ना. हा आहे श्री महाबळेश्वर मंदिर. हा जवळजवळ 800 वर्ष पुराणा मंदिर आहे मित्रांनो. या मंदिरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आई जिजामाता यांच्या वजनाचे सोनं दान केलेलं. हे बघा शाळेची झाली मधली सुट्टीनं तो झोका बघा. बाबा आता आकाशातच उडून टाकणार आहेत वाटतं. पोरं फुल खेळतात, नॉस्टॅल्जिया डायरेक्ट. भेटला मस्तपैकी प्रसाद, लाडू एक नंबर होते. त्यानंतर पोचलो आपण पंचगंगा मंदिरात. दर्शन घेतल्यानंतर पोरांची पण झाली सुट्टी आणि आमची पण झाली आता निघायची वेळ. तर चला निघूया आणि जाऊया पुढच्या पॉईंटकडे. त्यानंतर भूक लागलेली म्हणून जेवणाला बसलो आपण हॉटेल अन्नपूर्णामध्ये. हे बघा या हॉटेलवाल्यांनी एक नंबर मेन्यू कार्डच्या मागे बनवलेलं आहे. हा पूर्ण महाबळेश्वरचा मॅप आहे आणि त्या पॉईंट्सचे फोटोज पण दिलेले आहेत, कुठला कुठला पॉईंट आहे. दिले मागून कोंबडी वडे थाळी 3. हे बघा काय भारी दिसत आहेत. आणि यासाठी ते हे सगळं नॉर्मलच आहे असं वागतोय. तर चला एन्जॉय करूया. तुम्ही विचार करत असाल आईची थाळी का नाही आली, कारण की आईने एक स्पेशल थाळी मागवलेली आहे. त्याची स्पेशल थाळी आल्यावर मी तुम्हाला दाखवतो. ही बघा ही आली आईची स्पेशल थाळी, जी पापलेट कोंबडी वडे थाळी होती. एक नंबर दिसायला आणि एक नंबर चविष्ट एकदम थाळी होती. त्यानंतर सरळ आलो आम्ही रिसॉर्टवरती आणि रिसॉर्टवरती स्विमिंग पूल पण होता. तर स्विमिंग करायला आता आम्ही आलो आहोत आणि 21 डिग्रीमध्ये आम्ही स्विमिंग करतोय. थंडी तर वाजत होती पण मजा पण येत होती. फुल मजा आली. तुम्ही एन्जॉय करा शॉर्ट्स. आणि ऋतुराज पण एकदम मस्त शिकला सूर वगैरे मारायला. आहे बघा काय भारी मारतोय. मला तर काहीच येत नव्हतं, फेल डायरेक्ट. पण शिकेन, मी पण शिकेन नक्कीच.
फायनली मित्रांनो स्विंग झाल्यानंतर आम्ही सगळे आलो रूमवर आणि रेडी वगैरे होऊन आता आम्ही निघालो परत फिरायला. तर आमचे कपडे ओले होते तर ते सुकण्यासाठी आम्ही फॅन चालू ठेवलेला आणि आम्हाला हा फ्यूज बंद नव्हता करायचा. तर हा ऋतुराज वेगवेगळ्या आयडिया करत होता. हे बघा चावी वगैरे काय टाकते. मित्रांनो तुम्ही प्लीज असं नका करू, शॉक वगैरे लागू शकतो. सिम्पल आयडिया आहे जी पप्पा तुम्हाला आता सांगतील बघा. एकदम सिम्पल आयडिया आहे, त्याच्या डोक्यात आलीच नाही. असा कसा रे तू बाई. हे बघा मित्रांनो या कॉटेजमध्ये एकदम AC न ते TV ची कंपनी कधीच ऐकली नव्हतं. हायसेन्स आणि फील विजन पहिल्यांदाच ऐकलं मी. गाईज माझा चष्मा बघा, क्लिप पण आहे डायरेक्ट. गॉगल पण बनतो ना चष्मा पण बनतो. ज्यांना नंबर आहे हा चष्मा त्यांच्यासाठी बेस्ट आहे मित्रांनो. भारी आहे ना. निघालो आम्ही गाडी काढून आणि हा इफेक्ट कॅमेराचा मला एक नंबर वाटतो. ऑलमोस्ट 7:30 झालेले आणि हे बघा महाबळेश्वर पूर्ण धुक्याने भरलेला. हे बघा धुका तुम्हाला दाखवतो. याला लाईटवर बघा, हे सगळं धुका आहे, सगळं ढगं आहेत. आणि वेण्णा लेकच्या इथं तर ट्रॅफिक नेहमी असतेच. हे बघा फुल ट्रॅफिक आहे. दिसली आम्हाला अजून एक लाल परी. हे बघा खतरनाक हे लोक असतात बसवाले. फायनली आम्हाला जागा पण भेटलेली आहे गाईज गाडी लावायला आणि तेवढ्यातच पाऊस आला. काय भारी वाटतोय, मजाच आली एकदम. पाऊस धुका आणि एकदम थंड वातावरण बघून असं. थोड्याच वेळात खूप जास्त जोरात पाऊस चालू झाला. मित्रांनो फुल पाऊस चालू झालेला आहे आणि छत्री आमच्याकडे एकच आहे, असा प्रॉब्लेम झालेला आहे. भारी पाऊस आहे. गाडी वगैरे पार्किंग करून आपण पोहोचलो आहोत वेण्णा लेकला. फायनली आम्ही खूप लेट पोहोचलेलो, अराऊंड 7:45च्या. तर सगळी बोटिंग वगैरे बंद झालेली आणि ही एक लास्ट शेवटची बोट आहे मला वाटतंय जी चालू होती. थोड्याच वेळात इथं पूर्ण धुका बनला आणि हे बघा सगळी ढगं आली खाली पूर्ण. हे बघा ढगं दिसत असतील तुम्हाला बकायदा कॅमेरावरती. हे बघा आणि हवा बघा, हवेचा अंदाज लावा. खूप जास्त हवा चालते मित्रांनो या साईडला. आणि हा जो होता तो बेंच होता ना एकदम 10 on 10 गाईज. नॉर्मल झाडं तर बघितलेली, आज लाईटीवाली झाडं पण बघितली आहे बघा. वेगवेगळ्या लाईटीवाले लावून ठेवले त्यांनी झाडं, खतरनाक. आणि ही झाली परत ट्रॅफिक. त्यानंतर खाल्ल्या स्वीट मलबेरीज. त्यानंतर खाल्ली मका चटपटी. मित्रांनो मका चटपटी खाता खाता मी हे बघितलं की इथे मका चटपटीला खूपच जास्त कॉम्पिटिशन आहे. लाईक सर्व दुकानं इथे मका चटपटीवालीच होत्या. त्यानंतर चालता चालता आम्ही गेलो प्ले एरियामध्ये. तिथे आम्हाला दिसली ही टॉय ट्रेन, काय भारी वाटते हे बघा. त्यानंतर आम्हाला दिसला सनी डॅशिंग कार आणि इकडे आम्ही गेलो. ऋतुराजला गाडी चालवायची होती म्हणून. तर चला जाऊया सनी डॅशिंग कारमध्ये, फुल मजा येणार. बसलो आम्ही दोघंजणं, दिली स्टेअरिंग ऋतुराजच्या हातात आणि फुल मजा येत होती. आम्ही गाडी चालवतो आणि तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्हालाही हे करायचं असेल तर तुम्ही करू शकता गाईज, खूप मजा येते. इट्स वर्थ इट. आणि 200 रुपये तिकीट होती पर गाडी. तर गाडीमध्ये 2 जणं म्हणजे 100 पर पर्सन. मित्रांनो हा कुत्रा बघा कसला रिअल वाटतोय. आणि हे सॉफ्ट टॉईज काय भारी वाटत आहेत पोकेमॉनवाले. वाव मित्रांनो यात सह काढला तर माझं पण नाव आहे बघा. त्यानंतर दिलालोनी ये हसी वादिया आ गए हम कहा. आणि तसंच वाटत होतं एकदम वातावरण. पण आ गए हम ट्रॅफिक में असा विषय झालेला बघा. फुल ट्रॅफिक मित्रांनो. मार्केट एरियामध्ये जायचं होतं आम्हाला आणि फुल ट्रॅफिक लागली इथे. फायनली अर्ध्या पाऊण तासात आपण कसा बसा ट्रॅफिकला बेअर करत पोचलो आहोत महाबलेश्वर मार्केटला. आणि आत्ता ऑलमोस्ट वाजले आहेत 9:30. तर हे बघा मार्केट अजून चालू आहे आणि काय गर्दी होती मार्केटला, बापरे. इकडे आहे श्री हनुमान मंदिर आणि आज साईडला आहे बघा हॉरर हाऊस. आणि हे बघा ही बाहुली बघा. त्यानंतर आपण बसलो चायनीज खायला आणि याचं तोंड बघा, फुल भूक लागलेली बाईला.
त्यानंतर दिसली आम्हाला मार्केटमध्ये ZX6R, काय भारी दिसत होती. धुका लाईट आणि हा भगवा झेंडा, काय भारी व्ह्यू आला आहे, एक नंबर. त्यानंतर आपण गाडी लावलेली एकदम सुनसान इलाक्यामध्ये. हे बघा कोणच नाही, कारण की लेट झालेला आहे आम्हाला ॲक्च्युली. तर मी आणि पप्पा आलो गाडी काढायला. त्यानंतर घेतली दादा स्पेशल चिकी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी चिकी, एक नंबर होती मित्रांनो, मस्ट ट्राय. चिकी खाता खाता बघत होतो शिंगचॅन, मजा आली खूप बघायला शिंगचॅन, बऱ्याच दिवसांनी बघितलं मी. आणि मित्रांनो काल मी तुम्हाला आमचा दुसरा रूम नव्हता दाखवला, तो सेम रिसॉर्टमध्ये होता. आणि हा बघा, हा आहे दुसरा रूम. इथे डबल बेड 2 आहेत, त्यामुळे खूप कम्फर्टेबली जागा झाली आणि खूप मोठा रूम होता हा पण. फायनली मित्रांनो माझा जॅकेट आणि स्वेटशर्ट मला भेटलेला आहे, जो काल पप्पाने ऋतुराजने वापरला. फेमस महाबळेश्वरच्या फांतड्या ज्या फक्त महाबळेश्वरलाच येतात. त्यानंतर हा बघा, हे छत्रीचा बॅम्बू कॉप्टर बनवतो. भाई बॅम्बू कॉप्टर नाही तो ठेव. त्यानंतर ऋतुराज आणि पप्पांनी परत गाडी लोड केली, कारण की आज होता डे 3 आणि आपल्याला जायचं होतं घरी. तर खूप मजा आली या रिसॉर्टला. या रिसॉर्टचं नाव आहे ग्रीन हेवन रिसॉर्ट, तुम्ही येऊ शकता, खूप जास्त मजा आली इथे. तर चला निघूया. निघायच्या आधी मी केली गाडी साफ, आणि गाडी नेहमी साफ ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे, बरं वाटतं जरा. गाईज महाबळेश्वरचा क्लायमेट, वेदर आणि ह्याचे व्ह्यूज एकदम टॉप नॉच आहेत. मित्रांनो 11 झाले, लवकर विश्वांगा. आणि इकडचे वायफायचं, सगळ्या वायफायचा पासवर्ड ना 1 ते 8च आहे. कुठल्या पण महाबळेश्वरच्या हॉटेलमध्ये जा, 1 ते 8 टाका वायफाय तुमचा. त्यानंतर मागवली ते स्ट्रॉबेरी विथ क्रीम, आणि ह्याने मागवलं चॉकलेट विथ क्रीम. हे बघा, याचे नखरे काय संपतच नाही ट्रिपभर, काहीच नाही नखरे. घरी जाता जाता महाबळेश्वरचा गार्डन बघायचा प्लॅन झाला, आणि आपण चाललो आहोत आता महाबळेश्वरच्या गार्डनला. तर चला बघूया. मित्रांनो गार्डनमध्ये एंट्रीसाठी आपल्याला तिकीट लागतं, तर पप्पा तिकीट काढायला गेले, आणि पर पर्सन 20 रुपीज होतं तिकीट. गार्डनमध्ये येतात एक्साइटमेंट खूप वाढली, आणि हे बघा गार्डन खूप जास्त सुंदर आहे. त्यानंतर मित्रांनो आपण गेलो गार्डनच्या प्ले एरियामध्ये. इथे जिम सेटअप पण होता, म्हणजे जरा स्वतःच्या वेटने आपण जिम करू शकतो. आणि इकडे एक वेण्णा लेकचा एकदम भारीवाला व्ह्यू पॉईंट आहे, तो तुम्हाला दाखवतो. हा बघा, इकडनं पूर्ण वेण्णा लेक दिसते, आणि बोटिंग्स पण चालू होत्या वेण्णा लेकच्या. हे बघा, गार्डनला तर एकदम भारी मेंटेन केलं आहे. आणि हे बघा इथं रंगीबेरंगी टायर पण लावलेले आहेत, आणि इथं थोडीशी सिटिंग एरिया पण केलेली आहे या लोकांनी. हे बघा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पण आहे. खूप छान मेंटेन केलेलं आहे, आणि स्वच्छ पण होतं खूप हे गार्डन. तर आता आपण चाललो आहोत प्लांटवाल्या एरियामध्ये, लाईक यांनी स्पेसिफिक एरियामध्ये सगळी झाडं लावून ठेवलेली आहेत, लाईक नर्सरी टाईप काइंड ऑफ. त्यानंतर मित्रांनो आपण जो तिकीट काढतो ती ह्यांची पेमेंट असते. बघा हे असतात लोक इथे मेंटेन करणारे, आणि खूप छान मेंटेन केलं आहे. आणि आपण आलो आहोत आता, एक रस्ता जातो मागे गार्डनच्या, तिकडे अशी झाडं आहेत, आणि असा रस्ता आहे. काय भारी वाटत होतं इथे. मी आणि ऋतुराजच आलो, आई बाबा तिकडे बसलेले, तर खूप भारी वाटत होतं इथे. आणि तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू बस. बाकी सगळं तर भारी होता मित्रांनो, पण काय काही बेंचनी असे प्लेस केलेत ना, ते एकदम भूतांचीच जागा वाटते. बघा ही भूती आहे बेंच, अबेंडंट, आणि तिकडं पण भूत बसायला आहे. मीटिंग पॉईंट बनवलेला आहे. बघा काय भारी जागा आहे. पण इकडे दिसले आपल्याला वानर. त्यानंतर दिसला आपल्याला एक झाड मित्रांनो, तो डायरेक्ट एकदम बेंच सारखाच वाटत होता. आहे बघा, बसलो एकदम मस्त. त्यानंतर आम्ही गेलो थोडंसं वर. हा पूर्ण ओपन स्पेस होता, लाईक पिकनिक टाईप स्पॉट. आणि इकडे आम्ही सरळ रस्त्याने नाही गेलो, आम्ही जंगलातल्या रस्त्याने गेलो थोडासा. तर बघा हा रस्ता. त्यानंतर फायनली आपण 2000चा पेट्रोल टाकून निघालो आहोत नेरळकडे. आणि या साईडला बस वगैरे लागतात, जे ट्रॅव्हल्स आणि टूर्सने येतात. आणि परत जाता जाता आपण गेलो प्रतापगड मार्गे, आणि परत एकदा सनरूफचा आनंद घेत घेत आपण चाललो आहोत घराकडे. तर लेट्स गो.
मित्रांनो हा घाट थोडा रिस्की आहे, कारण की घाटच्या त्या साईडला डायरेक्टच खाई आहे, तर गाडी थोडी व्यवस्थित चालवा. त्यानंतर मित्रांनो गाडी थांबवून एक ब्रेक घेतला आणि थोडासा व्ह्यू एन्जॉय केला. आणि आम्ही आता वरती आहेत, आम्हाला त्या तिकडे खाली जायचं आहे आणि वरती आहे प्रतापगड. तर आपण प्रतापगडला नाही चाललो आहे, तो तिकडे रस्ता बघा दिसत असेल तुम्हाला, आणि तो वरती प्रतापगड. मित्रांनो प्रतापगड तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा इकडे एक पॉईंट आहे प्रतापगडवर थांबायचा, तो तिकडे दिसत असेल तो तिकडे झेंडा, आणि इकडे जायला रस्ता आहे प्रतापगडकडे. जाता जाता दिसले बाईक रायडर्स, आणि एक दिवस मी आणि ऋतुराज पण येणार अशीच राईडला. खूप मजा येते गाईज बाईक राईडला, ट्रस्ट मी खूप मजा येते. आणि काय व्ह्यू होता, एक नंबरच, वाव. आणि ही माती बघा मित्रांनो, खाली वेगळी आणि वरती वेगळी, कसे लेयर्स आहेत बघा मातीचे. फायनली जाता जाता थोडासा पाऊस पण येऊ लागला, रिमझिम रिमझिम पाऊस येतोय बघा. परत खाली उतरताना एका पॉइंटला ब्रेक घेतला. महाबळेश्वरवरून आईने घेतली घरी लावायला फुलं, जी युनिक कलरमध्ये होते. त्यानंतर आपण एका हॉटेलवर थांबलो दुपारी जेवायला, आणि हॉटेलच्या बाजूला होती ही नदी. काय भारी आहे व्ह्यू. हे बघा ही बोट पण इथे होती एक. जेवण वगैरे झाल्यानंतर मी घेतली गाडी चालवायला, आणि मी नॉनस्टॉप चालवणार आहे आता नेरळपर्यंत. आणि आपण चाललो आहोत नेरळला बाय कोकण रूट. तर चला जाऊया बॅक टू होम, लेट्स गो. मित्रांनो आता ऑलमोस्ट अर्धा तास राहिला नेरळ यायला, आणि आपण मध्ये थांबलो कारण की आपल्याला भाजी घ्यायची होती रात्री जेवायला. आणि खूप चांगला प्रवास झाला. मी नॉनस्टॉप गाडी चालवत आता पोचलेलो आहे. आणि आमच्या ट्रिपचा एंड आणि आमच्या दिवसाचा एंड पण हा ब्युटिफुल सनसेटने झाला. काय भारी दिसत होतं, एकदम गोल्डन गोल्डन झालेलं सगळं. फायनली मीटरवर 468.8 किलोमीटर चालली गाडी, आणि सुखरूप घरी पोचलो आहेत, सेफली घरी पोचलो आहेत. आणि घरी पोचायची खुशी एकदम नेक्स्ट लेवलच असते. फायनली आता आपल्या कारला टाटा बाय बाय करायची वेळ आलेली आहे, आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. ती पण आपल्याला बाय करते बघा वेव करून. दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग गाईज. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर लाईक करा. एक छोटीशी ट्रिप होती 3 दिवसाची महाबळेश्वरला फॅमिलीसोबत, जी खूप रिलॅक्सिंग होती. आणि भेटूया एक नेक्स्ट ब्लॉगसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर टिल देन बाय बाय, टेक केअर, बाय.